पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेविकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 5 चरणाचा नामधारक महापुरुषाची महती गाणारा नामसाधनेची फलश्रुती लौकिक दृष्ट्या कशी प्राप्त होते त्याचं चिंतन मांडणारा अभंग. इथं आल्यानंतर असं वाटते महाराज, जिथं संतांची वसती असते तिथं नियमच आहे, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके आणि पापानाश. ज्या अर्थी पुण्याचं पीक एवढं जोमानी आलेलं इथं दिसते, एवढी भरगच्च गर्दी आपल्या अंतकरणातला तो भक्तिविषयीचा आल्हाद पाहता लक्षात येते का इथं तुकोबाराय आज इथंच आहे. हा सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा आहे, अलौकिक आहे देवा. सामान्याच्या जीवनात हे शक्य नाही. तुमच्या आमच्या जीवनातलं प्रारब्ध क्षयानंतर येणारा मृत्यू वेगळा आणि साधूचं दिव्य निर्याण वेगळं, ते सामान्याला शक्य नाही. का हा सोहळा करायचा? थोडं माझा घशाचा त्रास आहे. का करायचा हा सोहळा? काय आम्हाला फललाभ या सोहळ्यापासून आहे महाराज? साधूचं निर्याण दिव्य आहे. काही साधू आपल्या निर्याणाच्या काळात देवाच्या मूर्तीत प्रविष्ट होतात. काही साधू आपल्या निर्याणाच्या काळात आपल्या देहाचं पाणी करून टाकतात. काही साधू आपल्या निर्याणाच्या काळात आपल्या देहाची फुलं करून टाकतात. काही साधू देवाच्या विग्रहात प्रविष्ट होतात. काही साधू देवाच्या कटिप्रदेशात लुप्त होतात. काही साधू देवाच्या चरणात विलीन होतात. काही साधूचा विचार करायचा झाला तर ते आपल्या ठिकाणची शक्ती कालांतराने या जगताच्या उपयोगी यावी, त्या शक्तीला जगताचा उपसर्ग होऊ नये म्हणून एखाद्या विवरात नेऊन ती शक्ती सुरक्षित ठेवतात. त्याला आपण संजीवन समाधी म्हणतो. आणि त्याच्याही पुढे सांगतो, काही साधू भक्तीची विशेषता प्रतिपादन करण्यासाठी ज्या देहाच्या बाबतीत सुतराम पावित्र्याची शक्यता नाही तो पवित्र करून सदैव वैकुंठाला जातो. कबीरजीने आपल्या देहाची फुलं केली, आपल्याला शक्य आहे का? संत कबीर महाराजांनी आपल्या देहाची फुलं केली. देवहूती मातेने आपल्या शरीराचं पाणी केलं. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. संत मीराबाई द्वारकाधीशाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. काही महापुरुषाचा विचार करायचा झाला तर संत नरहरी महाराज पंढरीनाथाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. संत कान्होपात्र महाराज देवाच्या चरणात विलीन झाल्यात. आमचे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज ज्यांचे आता संजीवन समाधी उत्सव चालू आहे, ते संत श्री निवृत्ती महाराज वारकरी संप्रदाय ज्यांना निवृत्ती दादा म्हणतो, तर ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर चेत समाधीला बसलेत. त्याला संजीवन समाधी म्हणतो, अशी समाधी आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज सदेह वैकुंठाला जातात. अलौकिक सोहळा आहे, अलौकिक. का? भक्तीच्या उत्कर्षानं जीवनात कोणती क्रांती घडू शकते त्याचा आदर्श म्हणजे तुकोबाराय. भक्ती काय क्रांती करू शकते? तुकोबाराच्या अवताराची विशेषता आहे देवा. तुकोबाराचा अवतार सामान्य नाही. तुकोबाराच्या अवताराची विशेषता आहे हरिभक्तीचा महिमा सामान्य वाढविला नाही, विशेष वाढविला. हे तुकोबाराच्या अवताराची विशेषता आहे. मोकळा करा. तुकोबाराच्या अवताराची विशेषता आहे. तुकोबाराचा अवतार अलौकिक आहे, दिव्य आहे. सामान्य समाजात अवतार घेऊन सुद्धा भक्तीनं काय क्रांती होऊ शकते. मरकादेह सुद्धा सदेह वैकुंठाला नेण्याचं सामर्थ्य. म्हणून मागे कवीश्वर झाले थोर थोर, मोठे मोठे झाले, पण कलेवर नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आलं नाही, ते तुकोबारात आलं. मला वाटते त्या तुकोबाराच्या चरित्राचं चिंतन आपण करत आहात. अतिशय गोड चरित्र चालूच आहे. तुकोबाराय काय होते? तुकोबाराच्या चरित्राचा विचार अलौकिक आहे. साधूचं चरित्र फार महत्वाचं आहे. तसं तुलसीदासजी सांगतात साधूच्या चरित्राचे 3 विशेष आहे. काय म्हणे साधूचं चरित्र? साधूचं चरित्र असं आहे, साधू चरित शुभचरित कपासू निरस बिसद गुणमय जासू. 3 विशेष साधूच्या चरित्राचे. काय? साधूचं चरित्र निरस आहे, साधूचं चरित्र बिसद आहे आणि साधूचं चरित्र गुणमय आहे. निरस याचा अर्थ साधूचं चरित्र आणि कपाशी सारखी आहे. तुलसीदासजी उपमा देतात कपाशीची. कपाशी माहिती आहे ना? कपाशी किती पिळली देवा तरी त्यातून विकाराचा रस बाहेर पडत नाही. तसं साधूचं चरित्र किती पिळा त्यातून विकाराचा रस कधीच बाहेर आला नाही. निरसता आहे, निरसता. कपाशी जितकी फुलवाल, जितकी प्रसारित कराल तितकी ती फुलल्या जाते, फुगल्या जाते. तसं साधूचं चरित्र जितकं तुम्हाला फुलवाय जमेल तितकं फुलल्या जाते. बिसद आहे, बिसद आहे. आणि तिसरी विशेषता आहे
कपाशीपासून धागा म्हणजे गुण तयार होतो, साधू कपाशीपासून गुण तयार होतो. तसं साधू चरित्राची विशेषता आहे. साधू चरित्र सुद्धा अवगुणाची खाण नाही, गुणच आहे. आमचे तुकोबार तर म्हणतात औषधाला सुद्धा अवगुण नाही. औषधाला तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेचे ना, पाहता अवगुण मिळेचे ना. तुकोबारा सांगतात बाबा, सज्जनाच्या जीवनाची विशेषता अशी आहे, औषधाला अवगुण आहे, विशेषता आहे. म्हणून साधू चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. बाकी साधू चरित्रापेक्षा सुद्धा तुकोबाराच्या चरित्राची विशेषता आहे. काय? तुकोबार तुमच्या आमच्यात आले, सामान्य समाजात येऊन सुद्धा भक्तीनं क्रांती करून दाखवली, सदैव वैकुंठगमन करून दाखवलं. याच देहात सदैव वैकुंठगमन साध्य करण्यासाठी तुकोबारांनी केलेली भक्ती आदर्श आहे. तुकोबाराच्या चरित्राची विशेषता आहे. काय विशेषता आहे? भगवान परमात्म्याला सुद्धा ते आवडणारं चरित्र आहे, देवाला आवडणारं चरित्र आहे. तसं देव चरित्राचे काही फायदे आहेत. आपला हरपलेला आत्मभाव प्राप्त होतो. दुसरं साधूच्या चरित्राचा दुसरा फायदा आहे, साधूचं चरित्र साधकासाठी साधनं होते. साधूच्या चरित्राचा तिसरा फायदा आहे, परमार्थ. परमार्थ ज्याला म्हणतो तो परमार्थ म्हणजे त्या क्रियेनं परमात्मा संतुष्ट झाला पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात देवा. आणि साधूचं चरित्र चिंतन केलं का देव प्रसन्न होतो. स्व अनुष्ठिस्तस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणात, देव संतुष्ट होतो. असं साधूचं चरित्र आहे. म्हणून साधूचं चरित्र विशेष आहे. आज त्या तुकोबाराच्या चरित्राचं आपण पान करत आहात. या उत्सवाचा आजचा 6वा दिवस आहे. नामसाधनेची क्रांती काय होते त्याचं चिंतन मांडणारा 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आपल्यासमोर ठेवला. तुकोबार या अभंगात त्या नामधारक साधूचा परिचय देतात. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे. तुकोबाराच्या जवळ पंडित आला तरी पटत नाही तुकोबाराला, शहाणा आला तरी पटत नाही. पण तुकोबारा म्हणतात नामसाधना करतो ना त्याचा मी दास सुद्धा होतो, दास. त्याचा मी अंकित होण्याची तयारी तुकोबारा दाखवतात. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुकोबाराची विशेषता आहे. तुकोबारा नामसाधनेच्या विषयी हळवे आहेत, पण नामधारकाचा परिचय आज देतात. जो वदे अच्युत सर्व काळ. नामधारकाला प्राप्त होणाऱ्या फलाचं चिंतन महाराज सांगतात. आज साधूचा परिचय तुकोबारा देतात. का देतात? आम्हालाही लोक भेटतात, आम्हाला साधूचे नाही, भलते परिचय देतात. देवा त्याचाही देतात आणि देव नाही त्याचाही देतात. संध्याकाळच्या वेळी एखाद्या फाट्यावर उतरावं, आपल्याकडे येतात, आपल्याला पाहतात, महाराज दिसता, बुवा दिसता, हो बाबा बुवाच आहे. कीर्तनकार का? हो कीर्तनकार. कोणत्या गावाला जायचं? सांगावं लागते त्याला, अमुक गावाला जायचं. मला वाटते त्यातला गावाचा परिचय देण्याची गरजच नाही, त्याच्याहूनच गावाचा परिचय होतो संध्याकाळी भेटलेला. मग कधीतरी आम्ही एखाद्या घरी जातो, घरी गेल्यानंतर लोक परिचय देतात, महाराज आमचा भाऊ बरं का, आमचा मुलगा. भावाचा परिचय, मुलाचा परिचय. मला वाटते इथपर्यंत बोला परिचय ठीक आहे. याच्याही पुढे लोक परिचय देतात, महाराज ही आमची बायको. काही गरज आहे का? बायकोचा परिचय बोला देण्याची काही गरज नाही, पण लोक देत असतात. पण तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, काही भागात सांगतात महाराज आमच्या ह्या घरचे आहेत, काही भागात सांगतात असे वेगळे हे आमच्या मिसेस आहेत. परिचय देतात महाराज, नवनाथ महाराज परिचय देतात. एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले. यजमानाने त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला विचारलं महाराज ह्या कोण, तुम्हाला माहित आहेत का? हो बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्यानं त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय. मला असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. मला वाटलं तिचा परिचय झाला, त्याचाही परिचय आपल्याला गरजेचा आहे, आपल्याला फिरावं लागते. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग विचारलं ताई हे तुमचे कोण? मग ती त्याचीच बायको, बोलाय तेवढीच का? मग तिनं त्याच्याकडे बोट दाखवून मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. मला वाटतं या भंगाराचा बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही.
जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा साधूचा. ऐका का का मानवी जीवन जगतोस दोन कक्षेत जीवन जगल्या जाते. एक जीवन आहे सफल जीवन आणि एक जीवन आहे संपन्न जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा भौतिक सुखाची रेलचेल आहे, भरपूर गडगंज प्रॉपर्टी आहे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं लागते. किती संपन्नता असू द्या. त्या कोरोनात एक घटना ऐकली. 1500 कोटीचा मालक होता, 1500 कोटीचा. कोरोना सापडला, तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं. चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्याच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. शेवटी बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाल्याचं ऐकत आहे तुम्ही? किती कोटीवाल्याचं? ऐका, जीवन किती संपन्न जगा देवा, माती खात जावं लागते. सगळ्यात मोठी संपन्नता आहे रावणाची. एवढं संपन्न जीवन आहे, पण आमचे तुकोबार म्हणतात त्याला शेवटी कवडी सुद्धा न्यायला जमली नाही. सांगाते कवडी गेली नाही, सांगाते कवडी गेली नाही, सांगाते कवडी गेली नाही, सांगाते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपलाय मोडी, तुका म्हणे जाती संपलाय मोडी, तुका म्हणे जाती संपलाय मोडी, तुका म्हणे जाती संपलाय. एवढी जरी संपन्नता असली तरी कवडी न्याय जमली नाही देवा. ऐका, जीवन कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं लागते. माझा विषय चालला, जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. जीवन सफल कशाने होत असेल तर एक तर देवाचा परिचय किंवा साधूचा परिचय. या जन्मात देवाचा परिचय झाला. तुकोबार म्हणतात जर देवाचा परिचय झाला जीवन सफल झालं. सफल तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलचे भजे करिया, विठ्ठलचे भजे करिया, विठ्ठलचे भजे करिया. अवघिया संताय वेळा भेटी, अवघिया संताय वेळा भेटी. विठ्ठलची विठ्ठलची अवघित पापे गेली गंतरी, अवघित पापे गेली गंतरी. या जन्माची सफलता आहे देवाच्या परिचयात. देवाचा परिचय झाला जीवन सफल आहे. म्हणून तुकोबार सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. देवाचा परिचय होऊ द्या जीवन सफल आहे. आणि दुसरं साधूचा परिचय होऊ द्या जीवन सफल आहे. सुफळ हा जन्म होईल येथोनी, देता आलिंगन वैष्णवास. दोन परिचय जीवनात महत्वाचे आहे. म्हणून तुकोबार अट्टासानं गाथ्यात दोन परिचय देतात. कधी देवाचा परिचय देतात, कधी साधूचा परिचय देतात. वेगळ्या माध्यमात देतात. कधी देवाचा परिचय, कधी रूपाच्या माध्यमात, कधी स्वरूपाच्या माध्यमात, कधी वाणीच्या माध्यमात, कधी क्रियेच्या माध्यमात, कधी कार्याच्या माध्यमात. असा देवाचा जसा परिचय देतात तसं तुकोबार आहे साधूचाही परिचय वेगळ्या माध्यमात देतात. परिचयाच्या वेगळ्या कक्षा असतात. आज तुकोबार आहे त्या साधूचा परिचय देतात. तुकोबार कधी देवाचा परिचय रूपाने देतात, कधी तुकोबार त्या देवाचा परिचय स्वरूपाने देतात. सुंदर ते ध्यान रूपाने परिचय असेल. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण स्वरूपाने परिचय. देवाच्या वाणीचाही परिचय. ज्ञानोबा म्हणतात तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी आती सुरसे, ती वाक्य ऋषिकेशी बोला आदरले. वाणीद्वारा परिचय. भागवतात देवाचा वाणीद्वारा परिचय. मधुर या गिरा, वल्गु वाक्य या, बुध मनोज्ञया, अशा तिन्ही विशेषणांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या देवाचा परिचय.
वाणीद्वारा परिचय, तसं साधूचाही परिचय. कधी कधी साधूच्या स्वरूपाचा परिचय, देवते संत देवते संत स्वरूपाचा परिचय. कधी कधी साधूच्या वाणीचा परिचय, कसे बोलतात तो संत, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारण, देह देवाचे कारण, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. खऱ्या अर्थानं देव त्या संतांचा परिचय वाणीद्वारा. मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी वरुषला शुद्ध करी त्या शुद्ध ऐसा कोण. मला वाटते वाणीद्वारा साधूचा परिचय, वाणीद्वारा परिचय. कधी कधी साधूचा अस्तित्वाद्वारा परिचय. आताच मी सांगितलं इथं संत असले पाहिजे. कशावर म्हणता, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. एखाद्या व्यक्तीचा असतो ना परिचय, अहो म्हणे त्या अर्थी तो आहे ना, ज्या अर्थी काम बिघडलं तोच असला पाहिजे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अस्तित्वानं परिचय, अस्तित्वाने साधूचा परिचय आहे. तसं साधूचे वेगळे परिचय असतील. घड्याळ माझ्याकडे मर्यादित आहे, आज मला तूर्त अभंगाकडे यायचं आहे. मला आज तुकोबर त्या संतांचा परिचय देतात, तो देह दृष्टीने देतात. तुम्हालाही देह आहे आणि त्या साधूलाही देह आहे. मग तुमचा आमचा जसा देह तसाच त्यांचा देह का? तुकोबर म्हणतात नाही बाबा, तुमच्या आमच्या देहाच्या ठिकाणी पावित्र्याची सतराम शक्यता नाही. तो साधूचा देह कसा आहे? अभंगाचं पहिलं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो देयाच्युत सर्व काळ, जो देयाच्युत सर्व अच्युत सर्व अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबर त्या संतांचा देहदृष्टीने परिचय देतात. महाराज सांगतात त्या संतांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. तुकोबाराला विचारलं महाराज, एकीकडे तुम्हीच त्या देहाच्या संबंधाने नियम सांगितला, देह मात्र अपवित्र. शरीर म्हणजे दुःखाचं कोठार आहे, शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, शरीर म्हणजे दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे, आणि शरीरासारखी अपवित्र वस्तू या जगात दुसरी तिसरी नाही. हे तुमचंच विधान आहे. नाही अपवित्र शरीरा, तुम्हीच एकीकडे बोलला देह मात्र अपवित्र. पण मला वाटते याच्या पलीकडे आमची अनुभूती काही वेगळी नाही. देह अपवित्र आहे, थोडा हात घासून वास घेऊन पहा, सेंट येतो ना? नाही महाराज, देह अपवित्र आहे ही आमची अनुभूती सुद्धा आहे.
आमचा देह एका शिष्याला सांगितलं गुरुजीनं, म्हणे जा या जगातला सगळ्यात अपवित्र पदार्थ आहे तो घेऊन ये म्हणल्यानंतर ते शिष्य बाहेर पडला. एक तरतम भावाना अपवित्र पदार्थ शोधू लागला. त्याला माणसाची ताजी विष्ठा दिसली, त्याला सगळ्यात अपवित्र वाटली. ती विष्ठा उचलून गुरुजीकडे अपवित्र म्हणून घेऊन जाणार, तिला स्पर्श करणार. तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली. ती विष्ठा म्हणे अमंगळा, मला हात लावू नको, मला स्पर्श करू नको, तू अपवित्र आहे. ती विष्ठा त्याला बोलल्यावर ते म्हणे तू म्हणते मला अपवित्र आहे? ती विष्ठा म्हणे हो तू अपवित्र. ते म्हणे अगं तू किती अपवित्र तुला माहिती आहे का? लोक बहिर दिशेला गेल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात येत नाही, तुझ्यासारखी अपवित्र तूच आहे. ती विष्ठा म्हणे मूर्खा, तू खरा अपवित्र आहे. ते मी कस काय अपवित्र? त्या विष्ठेनं सांगितलं तुला माहित आहे का मी काल कोण होते? तुला माहित आहे काल मी हलवाईच्या दुकानात होते. गुलाबजाम होते, लाडू होते, काय आवडते ते घ्या ना, वडापाव होते, पिझ्झा होते, बर्गर होते, काय होते ते. तुझ्यासारखा दुकानात आला, त्याने मला खरेदी केलं, या द्वारा वाटे आत टाकलं. फक्त 3 तास आत मुक्काम केला. किती? 3 तास. जे लोक रात्री मला पाहून लाळ घोटून जात होते तेच लोक मला सकाळी पाहून थुंकून जाऊ लागले. आजही मी दुकानात तसेच असते, तो लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ घोटली असते. खरं सांग तुझ्यासारख्या देहाचा संपर्क आला मला ही अवस्था प्राप्त झाली. तू अपवित्र का मी अपवित्र? तू अपवित्र का मी अपवित्र आहे? ज्ञानोबा म्हणतात किती चांगली द्रव्य टाकायात त्याला मळ करून टाकते. नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी होऊन ठाकती किरटी मळूची जेवी. म्हणून देहासारखा अपवित्र पदार्थ दुसरा तिसरा शरीर विटाळाचे आळे, शरीर विटाळाचे आळे, माया पाश जाळे, पतन शरीराचे मुळे, पतन शरीराचा मुळे, शरीर काळे असले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर काळे असले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम तुकोबारांनी दोन्ही भाव जरी शरीराच्या संबंधाने सांगितले तरी ते शरीर स्वरूपानं चांगलं नाही बरं का. स्वरूपानं नाही, क्रिया केली तर नर करणी करे तो नरका नारायण बन जाय, त्या अर्थानं सांगितलेलं आहे. पण शरीर स्वरूपानं पाहायचं झालं तर अमंगळ आहे, विटाळाचं आळ आहे, माया मोहपाशाचं जाळ आहे. आणि या देहामुळेच किती जणाला पतन प्राप्त झालेलं आहे. असं देह विचित्र आहे. म्हणून देहाच्या बाबतीत अपवित्र्याचा विचार आहे. तुकोबार म्हणतात देह अपवित्र आहे. ज्ञानोबाराला विचारा, ज्ञानोबारा सुद्धा त्या मदालसेच्या प्रकरणात ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत मळमोलाचा बांधा, हा देह नाशिवंत मळमोलाचा बांधा, वरी जन्म घातले कर्मचितराचा दाता, वरी जन्म घातले
मदाल असा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर फक्त चर्म आहे, रव रव दुर्गंधी, छिद्रातून दुर्गंधी बाहेर पडते, याचं स्वरूप अमंगळ आहे, याच्या देहाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही, देह मात्र पवित्र, असा देह पवित्र होणं कदापि शक्य नाही. आमचे तुकोबार म्हणतात उदकात शेणमलमूत्र कालवलं ते पवित्र होते का? नाही. उदकी होय पवित्र कासयाने तोय पवित्र कासयाने तोय पवित्र कासयाने तोय पवित्र उदकी कालवी शेणमलमूत्र उदकी कालवी शेणमलमूत्र तोय पवित्र कासयाने तोय पवित्र कासयाने उदकी कालवी शेणमलमूत्र उदकी कालवी शेणमलमूत्र तोय पवित्र कासयाने तोय पवित्र कासयाने. उदकात शेणमलमूत्र कालवलं कशानं पवित्र होईल? शक्य नाही बाबा. पण सांगायचं काय, देहाच्या ठिकाणी अपवित्र आहे. तुकोबार म्हणतात देह अपवित्र आहे, ज्ञानोबार बोलतात देह अपवित्र आहे, आमची अनुभूती आहे देह अपवित्र आहे. याच्या पुढे जरी गेलं तरी योग दर्शनाने देह अपवित्र आहे याला एक कारण दिलं नाही, 6 कारण दिली. देह अपवित्र का? पहिलं कारण दिलं, देहाचा प्रादुर्भाव ज्या स्थानातून आहे ते स्थान अपवित्र आहे. देह अपवित्र का? देह ज्या बीजापासून बनला ते बीज अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र का? देहाला ज्या तत्वानी धारण केलं एकही तत्व पवित्र नाही म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र का? देहाच्या बाहेर येणारा एकही पदार्थ पवित्र नाही म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र का? देह मरणाने अपवित्र होतो म्हणून देह पवित्र आहे. देह अपवित्र का? कायम या देहावर पावित्र्याचं बाहेरून आदान करावं लागते म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र आहे. शास्त्राने त्याचं चिंतन केलं. योगशास्त्र आपल्याला सांगते देहाच्या अपवित्र्याचा विचार करायचा झाला तर देह कसा अपवित्र आहे त्याचं चिंतन केलं. देह कसा आहे बाबा? देहाचं चिंतन केलं. स्थानात बीजात उपष्टंबात निस्यंदात निधनादपी कायम अधेव शोचत्वात पंडितः अशुची मेधो. देह कसा आहे? स्थानता अपवित्र आहे. स्थान अपवित्र आहे. देह ज्या स्थानातून आला ते स्थान पवित्र नाही. कुठून आला देह? आईच्या उदरातून आला. तिथं काही एअर कंडिशन नाही. तिथं काय आहे? तिथं विचार करायचा झाला आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मीकडे. म्हणून आमचे तुकोबार म्हणतात देवा तू त्या गर्भातल्या यातनं मी तुला काय सांगू? काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, पद भोगिता नारायणा, पद भोगिता नारायणा, सुदर्शन जाते काय सांगू बाबा मी स्वतः भोगल्यात. तुकोबार म्हणतात मी स्वतः भोगल्या. काय होतं? मौस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणाध्यात असो. याचा अर्थ आला का लक्षात? अपवित्र स्थानातून देहाचा प्रादुर्भाव आहे म्हणून देह अपवित्र आहे. दुसरं कारण दिलं देह अपवित्र का? ज्या बीजापासून देह बनला ते बीज पवित्र नाही. कशापासून बनला देह? कशापासून बनला? आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे देवा. आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार आहे. त्याचं चिंतन शास्त्र करते पितृभुक्तान नजायात विर्यात जातोन्य नैव वर्धते देह सोन्नमय नात्मा. त्याने काय सांगलं? पितृभुक्तान नजायात विर्यात. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. शास्त्र बोलते विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता राहत नाही. याचा अर्थ असा आहे ज्या बीजाने देह निर्माण झाला ते बीज अपवित्र आहे, विकार रूप बीज आहे म्हणून देह अपवित्र आहे. पहिलं स्थानात
दुसरं बीजात, तिसरं सांगलं उपष्टंबात. देहाला धारण करणारे सगळे पदार्थ अपवित्र आहे. देहाला सप्त धातूंनी धारण केलं. कोणता धातू पवित्र आहे हो? कोणता पवित्र आहे? देहाला धारण करणारा कोणताच धातू पवित्र नाही. ऐका, मी पटवून देतो तुम्हाला. आपल्या शरीरावर त्वचा आहे, पवित्र आहे का हो? पवित्र आहे नाही. आता सांगितलं स्नान करू नका, थोडा वास घेऊन पहा, किंवा हाताला हात घासा आणि थोडा वास घ्या, सेंट येतो ना? नाही महाराज, त्वचा पवित्र नाही. त्याच्यामध्ये मांस आहे, मांस त्वचेला लागून मांस आहे. मांस पवित्र आहे? मांस पवित्र आहे? नाही महाराज, मांस पवित्र नाही असं धर्मशास्त्र सांगते. एखादी गृहिणी भाजी कापता कापता बोट कापल्या गेलं, बोटाचा तुकडा झाला, मांस बाजूला पडलं, त्या मांसाला तिचा स्पर्श झाला तर तिनं केलेला स्वयंपाक त्या दिवशी खायला चालत नाही म्हणे. मांस अपवित्र आहे म्हणून. त्वचा अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे. त्याच्या पुढे आपल्या शरीरात रक्त आहे. रक्त, रक्त पवित्र आहे? पवित्र आहे? नाही. रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्धा. काय? संस्कृत भाषेत रक्ताला रक्त नाव नाही, अशुद्धा नाव आहे, अशुद्ध्या. त्याचं नावच अशुद्ध आहे, त्याला शुद्ध समजता कसं? अशुद्ध नाव आहे, रक्ताचं नाव अशुद्ध आहे. कुठं आहे सांगू तुम्हाला? ज्ञानोबाने एके ठिकाणी प्रयोग केला त्याचा, आपल्याला ओवी पाठ आहे. ज्ञानोबा म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते आव्हेरोनी गोचिड, रक्त काय नसेविती म्हणू शकले असते ज्ञानोबा. काय म्हणतात ज्ञानोबा तिथं? अशुद्ध काय नसेविती. याचा अर्थ काय आला का लक्षात तुमच्या? याचा अर्थ असा आहे, रक्ताचं नावच अशुद्ध आहे, त्याला शुद्ध समजता कसं? मांस अपवित्र आहे, त्वचा अपवित्र आहे, रक्त अपवित्र आहे. त्याच्या पुढे अस्थी आहेत, हाड आहेत ना आपल्या शरीरात, फक्त तेवढं जिभेलाच नाही. म्हणून म्हणतो ना आपण तुझ्या जिभेला काही हाड आहे का आपण विचारतो ना. मला सांगायचं काय, आपल्याला अस्थी आहेत. अस्थी पवित्र आहेत का? आपण एखाद्याला पोहोचून येतो आणि पोहोचून आल्यानंतर दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी त्याच्या अस्थी घेऊन येतो. आणल्यानंतर ते अस्थी घरात ठेवतो का बाहेर? का? का? माझा प्रश्न आहे तुम्हाला, का? घरातला असला तरी अस्थी बाहेर का? त्याचं उत्तर आहे, अस्थीच्या ठिकाणी पावित्र्य नाही. अस्थी अपवित्र आहेत पण अस्थी घरात घ्यायच्या नाही. किती अपवित्र सांगू का तुम्हाला? अस्थी किती अपवित्र असं म्हणतात बुवा, ज्याला घर बांधायचं त्यांनी जागा शुद्ध केली पाहिजे म्हणे. घर बांधायचं त्यांनी जागा शुद्ध केली पाहिजे. जागा कशाने अशुद्ध होते? त्या जागेत जर एखाद्या माणसाचं किंवा पशुचं हाड पडलं, अस्थी पडली, ती जागा अपवित्र होते. आणि ती अस्थी खाली राहिली, वर घर बांधण्यात आलं तर वर राहणाऱ्याला खालची अस्थी समाधान भेटू देत नाही. ऐकत आहे तुम्ही? खाली अस्थी राहिली आणि वर घर बांधण्यात आलं तर खालची अस्थी वरच्याला समाधान भेटू देत नाही. म्हणून घर बांधायचं झालं तर पहिले जागा शुद्ध केली पाहिजे. घर बांधायचं झालं त्या अस्थीनं अपवित्र झालेली जागा शुद्ध केली पाहिजे. सांगू का तुम्हाला कशाने जागा शुद्ध होते? तुम्ही म्हणत असाल तर, नाही पुढे चालतो, माझा चिंतनाचा विषय नाही तो. सांगू ना? ऐका, जागा जर शुद्ध करायची असेल तर ती जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. हे मी पदरचं सांगत नाही तुम्हाला, धर्मशास्त्र सांगतो. सोन्याच्या नांगराने जागा नांगरली का जागा शुद्ध होते. म्हणून ज्यांना घरं बांधायचे ते उद्या सोन्याचे नांगर खरेदी करा आणि तुमचं झाल्यावर तो नांगर आम्हाला आळंदीला पाठवा. आलं का लक्षात? मग एवढं सोनं शक्य नाही देवा. मग ते ब्राह्मण देवा भूदेव काय करतात? सोन्याची काडी वास्तुशांतीच्या दिवशी सांगतात. भूमिदेवतेचं आवाहन त्या चौरंगावर पाटावर करतात. यजमानाच्या हातात ती काडी देतात, पुढून तिला वाकवतात, तिचा नांगर करतात आणि शुद्धीचे मंत्र म्हणतात. आणखीन सोपं सांगू? जागा शुद्ध करण्यासाठी सोपा उपाय सांगतो, सगळ्याला जमेल असा. त्या जागेवर आपली देशी गाय बांधा. देशी गाय, त्या देशी गायकडून गोमूत्र शेण तिथं पडू द्या. ते गोमूत्र शेण तिथं पडलं का ते सारून घ्या, ती जागा आपोआप पवित्र होऊन जाते. माझा विषय चालला, देहाला धारण करणाराही पदार्थ पवित्र नाही. म्हणून उपष्टंब एकही पवित्र नाही. त्याच्यानंतर पुढचं सांगितलं निस्यंद म्हणजे प्रवाह. देहाच्या बाहेर येणारा एकही प्रवाह पवित्र नाही. देहाच्या आत जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर आले असते. उदाहरण सांगतो तुम्हाला. सकाळी सकाळी इकडे इथे येते काय, तो या कोनाड्यात येते काय, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? चिपडं. हा, चिपडं. चिपडं बरोबर आहे, ते चिपडं बरोबर आहे, चिपडंच म्हणतात ना. हा, ते मी एका भागात गेलो ते म्हणजे इकडे खपल्या येतात. खपल्या मी म्हणला ते आमच्याकडे नाही, त्या चिपडं नाही तिकडे खपल्या शब्द. म्हणून मी तुम्हाला ते मी म्हणलं काय ते चिपडं
लिचड का? वा वा वा, नवीन शब्दाचा पाठ झाला. अलग लक्षात. ते लिचड येते, ते चिपडं येतात. पवित्र आहेत का चिपडं? नाही ना, चिपडं पवित्र नाही. कानातून बाहेर येते, काय म्हणतो आपण त्याला? त्याचं नावच मळ आहे. मळ म्हणजेच अपवित्र आहे. हा, कानातून बाहेर मळ अपवित्र आहे. डोळ्यातून येते ते चिपडं अपवित्र आहे. ऐका, जरा वातावरण बदललं का दोन प्रवाह चालू होतात. कधी कधी ते तिथंच थांबत नाही, पुढे त्रिवेणी संगम होतो. आणि पारच प्रवाह मोठा असला तर ब्रह्मगिरीकडे प्रवाह चालू करतो. मला सांगायचं काय, नाकातून येणारा पदार्थ पवित्र नाही, तोंडातून येणारा पवित्र पदार्थ नाही महाराज. याचा अर्थ असा आहे, देहाच्या आत काहीच पवित्र नाही, पण देहाच्या एकाही द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर पडत नाही. पण शास्त्र सांगते स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात आणि शेवटी सांगलं निधनादपी. देह मरणाने सुद्धा पवित्र होतो. देह मरणाने पवित्र होत नाही. संबंधित नातेवाईकाला सुद्धा अपवित्र करून जातो. 10 दिवसापर्यंत त्यांचा कोणताही धर्मकार्यात प्रवेश नाही. का नाही? त्यांच्या देहाच्या ठिकाणी अपवित्र आलं. याच्या जाण्याने संबंधिताला जर अपवित्र प्रदान करत असेल तर तो अपवित्र आहे. माझा विषय चालला, देह मरणाने अपवित्र होतो. आणि त्याच्याही पुढं कायम या देहावर पावित्र्याचं आदान करावं लागते. याच्या ठिकाणी पावित्र्य असतं तर बाहेरून पवित्र घेण्याची गरज नव्हती. गंगा पवित्र आहे. गंगेला पवित्र करण्यासाठी काही उपचार नाही, स्वतः सिद्ध पावित्र्य तिच्या ठिकाणी. गोमूत्र पवित्र आहे, त्याला पवित्र करण्यासाठी काही उपचार नाही. पण देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते. देहाला पवित्र करण्यासाठी गंधलेपन करावं लागते. स्नान करतो ना आपण किती दिवसाला? रोजच केलं पाहिजे बरं का. तेच सांगायचंय मला. खरं सांगू का, 1000 कामं सोडायचे ना, त्याच्या आधी सांगतो तुम्हाला, 100 कामं सोडायचे आणि पहिले पंक्तीला यायचं बरं का. किती कामं सोडून? 100 कामं सोडायचे आणि पहिले पंक्तीला यायचं. मी बोलत नाही, शास्त्र सांगते शतम विहाय भोक्तव्यम. त्याच्या पुढे आहे का, 1000 कामं सोडायचे आणि पहिले स्नान करायचं. 100 बाजूला पडले. आता सहस्रम स्नानम आचरेत आणि त्याच्या पुढे आहे का, 1,00,000 कामं सोडा आणि पहिले सप्ताची वर्गणी द्या. मला काही कोणी सांगितलं नाही. ओघा ओघाना आलं. अध्यक्ष बसलेले आहेत पण मला कोणी सांगितले नाही. लक्ष्यम विहाय दातव्यम. त्याच्याही पुढे आहे का, त्याच्याही पुढे फार महत्वाचं आहे. कोट्यावधी कामं टाका, कोट्यावधी कामं. आणि कोट्यावधी कामं टाकून पहिले कीर्तन प्रवचन कथेला या. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी कामं टाका आणि पहिले परमात्म्याचं भजन करा, आपल्या उद्धाराची साधना करा. माझा विषय चालला देवा, देहाला पवित्र करण्यासाठी पावित्र्याचं आदान बाहेरून घ्यावं लागते. याचा अर्थ असा आहे, देहाच्या ठिकाणी पावित्र्य नाही, मग देह जर अपवित्र आहे, हा नियम आहे. देह मात्र अपवित्र हा जर नियम आहे तर कसं म्हणता पवित्र तो देह? नियम हा सगळ्यासाठी सारखा असतो. इथं गुळ आहे, कीर्तनकारासाठी ठेवला, कीर्तनकाराने खाल्ला म्हणजे गोड लागतो. कीर्तनकाराने खाल्ला म्हणजे गोड लागतो. आमच्याकडे एक मन आहे, गाढवाला. तुमच्याकडे आहे का? त्या गाढवाला कोण गुळ देऊन पाहिलं होतं देव जाणे, मला नाही सांगायचं माहिती, पण म्हणतात बुवा गाढवाला गुळाची चव. परत चव काही असो पण त्याला गोडच लागत असेल एवढं मला वाटते. मी काय अनुभूतीनं सांगत नाही. त्याचा अर्थ असा आहे, वस्तूचा वास्तव धर्म सगळ्याला सारखी प्रतीती देतो, हा नियम आहे. मग देहाच्या बाबतीत नियम तुकोबारा सांगतात, सगळे संत सांगतात, शास्त्र सांगते देह मात्र अपवित्र. देह जर अपवित्र आहे तर आमचाही देहच आहे आणि त्या संतांचाही देहच आहे ना, नामधारकाचा देह. आमच्या देहाच्या संबंधानं आताच तुम्ही चिंतन सांगितलं, देह मात्र अपवित्र. आणि त्यांच्या बाबतीत म्हणता पवित्र तो देह, असं कसं? नियम हा सगळ्यासाठी सारखा असतो. तुकोबारा म्हणे खरं सांगू का, नियम असला तरी नियमाला अपवाद असतो ना. नियम असला तरी पाटील साहेब नियमाला काय असतो? अपवाद असतो. अपवाद असतो. तुम्हाला पटवून देतो मी. त्या भौतिक शास्त्राचे नियम आहे. ऊर्जेच्या बाबतीत नियम आहे. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश होत नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे, त्याला म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, निर्माण केल्या जात नाही, तिचा नाशही होत नाही. हिज कन्व्हर्ट. अलग लक्षात. वन फॉर्म टू अनदर फॉर्म सारखं चालू आहे. वन फॉर्म टू अनदर फॉर्म. अलग लक्षात. हिज कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला म्हणतात ऊर्जा अक्षयता.
याला म्हणतात ऊर्जा अक्षयता. या ऊर्जा अक्षयतेच्या नियमाला 2 अपवाद आहेत, 2 अपवाद. तसाच मेटलच्या बाबतीत, धातूच्या बाबतीत सुद्धा भौतिकशास्त्राचा नियम आहे. कोणताही धातू घ्या, धातूच्या ठिकाणी घनत्व असते, धातू मात्र घनत्व हा नियम आहे. हा माझ्यासमोर लोखंडाचा रॉड आहे, लोखंड धातू आहे, घनरूपात आहे, पण त्याला माईक लावाय जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, सोनं धातू आहे, घनरूपात आहे, पण ते धारण कराय जमलं. पायात जोडवी आहे, चांदीचे आहे, चांदी धातू आहे, घनरूपात आहे, पण पायात घालाय जमलं. ऐका, धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा नियम आहे, पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? कोणता? त्याचं नाव आहे पारा. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. सगळे धातू घनावस्थेत असतात, पण पारा नेहमी द्रवावस्थेत असतो. धातू मात्र घनतेला पारा जसा अपवाद आहे, तसा देह मात्र अपावित्र्याला त्या नामधारक साधूचा देह अपवाद आहे. तुम्ही म्हणाल मग महाराज अपवाद नियमाची हानी करतो का? नाही बाबा, अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. दुसरीकडे जाऊच नका. तुकोबारा म्हणतात पवित्र तो देह, पवित्र तो देह. म्हणजे हा कसा आहे? सहजच आहे. एका म्हणता भले तुझ्या सहजची निंदिले, तो देह पवित्र आहे. निर्देश केला अंगुली निर्देश महाराजांनी, जो सदा सर्व काळ देवाचं नामचिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे. पुढचा शब्द वापरतात महाराज, वाणी पुण्यवंत. आता देहातच तोंड आहे का दोह्याच्या बाहेर तोंड आहे तुमचं? कीर्तनाला तुम्ही या, पण तोंड घरी ठेवून या, जमल का हो? देहातच तोंड आहे ना. मग देह पवित्र म्हणल्यावर वाणी पुण्यवान झालीच की हो. उदाहरण सांगा तुम्हाला, चौकात उभा राहिला, या पक्षाची पेलेली, तिकडल्या नेत्याला शिव्या चालू केल्या, अस्सल मला द्यायला जमत नाही तिथं. शिव्या चालू केल्यावर त्याचे समर्थक आले ना, असा मारला. त्या मारातही प्रकार आहे, तो मारला नाही, नाव सांगत मी तुम्हाला, तो न सांगता तुम्हा कळू येते अंतर. अलग लक्षात? असा मारला. ए बाबा, ए काय मारता? 3 पाट लायकी काय रे? साहेबाला शिव्या देतो, काय योग्यता आहे तुझी? त्याने कोणी शिव्या दिल्या? अख्खं गाव ऐकत होतं तू शिव्या देत होता. ते म्हणे मी शिव्याच दिल्या नाही. मग दिल्या कोणी? आतापर्यंत पाठीवर पायावर चाललं होतं, आता तोंड जोडणं चालू केलं. मला सांगायचं काय, वाणी जर देहातच येते तर तुकोबारा देह पवित्र म्हणल्यावर वाणी पुण्यवान झालीच की हो. वेगळा विचार का मांडला? वेगळा विचार का मांडला? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आहे, साठवलं आठवलं, पुढं ते पटवलं, पटलं नाही तर कटवलं. हे आपलं वाङ्मय आहे, ते तुकोबाराचं नाही. आलं का लक्षात? मग वाणी पुण्यवंत असा शब्द तुकोबारा का वापरतात? भेटला वेळ भावार्थानंतर तर सांगतो, नाही तर तसंच राहू देतो. तुर्तसळ अभंगाचा भाव सांगतो. सांगूच का? पहा बरं, तुम्ही म्हणता म्हणून सांगतो, नाही सांगण्यासारखं नाही ते. ऐका, मग सर्वांगाचे कान करून ऐका. ते निरस आहे, पचायला जड आहे. वाणी ऐका, आपल्याला 5 ज्ञान करून देणारे इंद्रिय आहेत. किती? कोणकोणते? ज्ञान करून देणारे ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत आपल्याला? ऐका, श्रोत्र त्वग अक्षी रसन आणि घ्राण. श्रोतत्व गक्षी रसन घ्राणाख्यम उपजायते, हे ज्ञानेंद्रिय आहेत. 5 काम करणारे इंद्रिय आपल्याकडे, काम करणारे पहिल्या वर्गात आहे. कोणकोणते? वाक पाणी पाद पायू पाणी उपस्थ. वाक पाणी पाद पायू उपस्थाभिधानानी जज्ञिरे. हे 5 काम करणारे इंद्रिय, 5 ज्ञान करून देणारे इंद्रिय. ऐका, आणि हे सगळे इंद्रिय या स्थूल देहात येत नाहीत. ते कुठे येतात? अपंचकृत पंचभूताचं कार्य येते. अपंचकृत पंचभूताचं कार्य आहे म्हणून ते याच्यात येत नाही, ते स्थूल देहात येतात. नाही, ते सूक्ष्म देहात येतात. स्थूल देहात येत नाही, ते सूक्ष्म देहात येतात. आणि त्या सूक्ष्म देहाचा विचार करायचा झाला तर त्यात 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन बुद्धी असे 17 आहेत. हे सांगू का म्हणून तर तुम्हाला विचारलं. सांगू का? मी सांगणार नव्हतो, तुम्ही म्हणले म्हणून सांगत आहे. हे सकाळी झोप येण्याचा विषय, रात्रीचा तर नाहीचा. वेदांत रात्रीचा विषयच नाही, सकाळी झोपेचा विषय, तर रात्रीचा फार कठीण आहे. ऐका आता तुम्ही म्हणल्यामुळं ते सूक्ष्म देह 17 तत्वाचा, त्याला लिंगदेह म्हणतो. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसाधिया शरीर 17 सूक्ष्मतल लिंग मुच्यते. त्याला लिंगदेह सूक्ष्मदेह म्हणतात. त्या 17 प्रकार, 17 तत्व आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, 17 जण आहेत त्याच्यात. ऐका,
वाणी कर्मेंद्रिय आहे, वाणी स्थूल देहात येत नाही, सूक्ष्म देहात येते. नाही तर त्या मुक्याला एक तोंड असतेच ना, पण तो बोलू शकतो का? नाही. बहिऱ्याला हे कान नसतात का? हे कान असतात, पण तो ऐकू शकतो का? नाही. आंधळ्याला डोळे नसतात का? हे बुबळं चांगले असतात, पण त्याला काही ते दिसत नाही का? नाही. ती इंद्रिय कार्यरत नाही, ती सूक्ष्म इंद्रिय. सूक्ष्म्यात कार्यानुमेयम तत्, सूक्ष्म आहे आणि कार्याहून त्याचा अनुमान करायचं. माझा विषय चालला पवित्र तो देह म्हणण्याच्या पाठीमागं तुकोबारला ते सांगायचं, नामधारक साधूचा हा स्थूल देह पवित्र आहे आणि वाणी स्थूल देहात येत नाही, ते सूक्ष्म देहात येते. वाणी पुण्यवंत म्हणण्यात तुकोबारला ते सांगायचं आहे, नामधारक साधूचा सूक्ष्म देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत. अलग लक्षात. तसं साधूनी वाणीत धारण केलेल्या नामाचा परिणाम त्याच्या तिन्ही देहावर होतो. कारण देहाचा नाश होते. अविद्या वशकस्तज्ञा तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शरीरस्यात प्राज्ञस्तत अभिमानवान, त्याचा नाश होते. कारण देह नाशानं पवित्र होतो, सूक्ष्म देह बाधाने पवित्र होतो आणि स्थूल देह संस्काराने पवित्र होतो. पण नामचिंतन करणारा वाणीत धारण केलेल्या नामानं त्याचे तिन्ही देह पवित्र होतात. म्हणून आमचे तुकोबार म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आता बस, आता घाट चढला, आता घाट चढला. आता सोप्या सोप्यात येतो. काहीचा स्थूल देह पवित्र आहे, पण तोंड पवित्र नाही, वाणी पुण्यवान नाही. काहीचा स्थूल देह अपवित्र आहे, पण वाणी पुण्यवान आहे. काहीचे दोन्ही अपवित्र आहेत आणि काहीचे दोन्ही पवित्र आहेत. ऐका, काहीचा स्थूल देह पवित्र आहे, पण तोंड पवित्र नाही. गायीचा देह पवित्र आहे, पण गायीचं मुख पवित्र नाही. मुखा लागोनी वाळावी गायची सगळी. गायीचं तोंड पवित्र नाही का? गायीनं 2 वेळा खोटी साक्ष दिली. आणि जो खोटा बोलतो ना, त्याचं तोंड पवित्र राहत नाही. खोटा बोलतो त्याचं तोंड पवित्र राहत नाही. आणि पुढचा व्यक्ती खरा बोलतो का खोटा बोलतो हे जर पाहायचं झालं तर त्याचे 3 लक्षण आहेत. सांगू का? सांगत नाही. बी सिक्रेट या आळंदीला मग सांगतो तुम्हाला. अलग लक्षात. ऐका ऐका, पुढचा व्यक्ती पाहिल्याबरोबर सांगू शकतो आपण. हे एका महात्म्याने एका भागवत कथेत सांगितलं होतं, पूज्य डोंगरे महाराजांच्या कथेत ऐकलेलं होतं. पुढचा व्यक्ती पाहिल्याबरोबर हा खरा बोलतो का खोटा बोलतो हे लक्षात येते. 3 लक्षण आहेत त्याचे. अलग लक्षात. माझा विषय चालला तिकडं, माझा विषयच नाही, म्हणून नंतर भेटा, नंतर विचारा. मलाही जायला घाई आहे, त्याच्यामुळे आता नका भेटू, नंतर भेटा. ऐका, माझा विषय चालला काहीचा स्थूल देह पवित्र आहे, पण मुख अपवित्र आहे. महाभारतात कथा येते, अश्वमेध यज्ञ चालू आहे. सगळ्याकडे ते राजसूय यज्ञ, सगळ्याकडे जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. सगळेजण त्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. देवाला असं वाटलं, ब्राह्मण बुवाचं काय चाललं, देव आले, भूदेवाला नमस्कार केला. भूदेवा यज्ञ म्हणे, काय सांगायचं देवा? असं वाटते यज्ञ संपूच नाही. संपू वाटते का असं यज्ञ? सप्त संपू वाटते असं नाही महाराज, संपूच नाही असं वाटते. देवा काय सांगायचं? इतका आनंद आहे, इतका आनंद आहे, काय सांगायचं देवा? भूदेवा जेवण म्हणे, काय देवा अन्न असं होते, किती खावण किती नाही वाटते. त्या आचाराच्या हाताला अशी गोडवा आहे, काय सांगायचं? त्याचे काय हात बोट तोडून खावे का काय? सगळं चांगलं आहे देवा, पण म्हणे, पण काय म्हणे? सुपरवायझर फारच विचित्र आहे. त्याचं काय म्हणे? पंगत बसली का सुपरवायझर पाठीमागं हात बांधून पंक्तीत नाही, 1.25 मनाचा गदा खांद्यावर घेऊन फिरतो भीमदादा. आणि काय ते म्हणतो माहित आहे का? बासमतीचा भात आहे, लोणकडे तोपात तळलेली जिलेबी आहे, बासुंदी महागाची आणलेली आहे, गुलाबजामचा खवा पार लांबून. काय तुमच्या जवळ काय? गोकुळचा खवा आणलेला आहे. अलग लक्षात. खिरीला दूध आहे, गोकुळचं आणलं. गोकुळ जवळ आहे ना तुम्हाला, कोल्हापूरलाच आहे ना. गोकुळ डेअरीचं आहे. महागाचं अन्न आहे, पात्रावर काय शिल्लक राहिलं? गदा पाहिली का गदा? देवा सगळं चांगलं आहे, पण त्या गध्याच्या धाकानंच खाल्लेलं काय अंगी लागत नाही. देवाला लक्षात आलं, पाणी कुठं मुरते. देवाने तितक्या रात्री पार 8:30 वाजता आपला मोर्चा तिकडे वळवला, भीमदादाच्या शिबिराकडं. बेल वाजवली, तो आळस देतच बाहेर. म्हणे, देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी? म्हणे, भीमा यज्ञ. म्हणे, देवा असं वाटते संपूच नाही, जेवढं उरते तेवढं पठ्ठ्या एकटाच फस्त करतो म्हणे. रुकोदर होता ना, रुक नावाचा अग्नी त्याच्या जेठरात होता. अरे पण भीमा, आणखीन यज्ञ सांग व्हायला 1 बुवा यायचा बाकी आहे. भीम म्हणे, फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, तारीख कशी देत नाही ते मी पाहतो. भीमा तू बोलायला अडदाण, तो बुवा मानी, मग उद्या सकाळी आपण त्याला आणायला जाऊ.
म्हणे काय हरकत नाही देवा. सकाळ झाली, पंच उषक काल झाला. भगवान परमात्मा आणि भीमदादा रथात बसले. मजल दर मजल करत गंधमादन ऋषीच्या आश्रमात रथ आला. देव येणार याचे काही संकेत गंधमादन ऋषीला जाणवत होते. देव डायरेक्ट दर्शन देत नाही. पहिलं देव स्वप्नात येतो, स्वप्न दृष्टांत देतो. दुसरं देव आपण जिकडं जाऊ तिकडं आपल्याला सुगंध येऊ लागला. सुगंधाची सामुग्री जवळ नाही, सुगंध येऊ लागला. देव दर्शन देण्यासाठी जवळ आला. दुसरं चिन्ह सांगायचे महाराज. आणि तिसरं चिन्ह सांगायचे, सगळं प्रतिकूल वातावरण आहे, त्रिविध ताप तप्त करत आहे, पण आतून उगीच आनंदाचे उमाळे बाहेर पडत आहे. देव दर्शन देण्यासाठी उतावीळ झालेला आहे. हे चिन्ह आहेत. चिन्हे उमटती अंगी शकुनाजोगी उत्तम, हे चिन्ह आहेत देवाची. तेवढ्यात गंधमादन ऋषी बाहेर आले. पाहतात तर दारात रथ. परमात्म्याला पाहिलं, आनंद वाटला. देवाच्या स्वागताला गंधमादन ऋषी बाहेर आले. जवळ देवाच्या येतात तेवढ्यात देवानी रथातून खाली उडी घेतली. देव गंधमादन ऋषीच्या जवळ आले आणि आल्याबरोबर देवानी गंधमादन ऋषीच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. ओ देवा, असं कुठं होत असते का? उलटी गंगा कुठं वाहत असते का? तुम्ही मला का नमस्कार करता? ते गंधमादन ऋषी त्यांना म्हणू लागले. तेवढ्यात भीम विचारात पडला, देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात? कारण असं होतं, गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. काय ऐकत आहे तुम्ही? शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. देवाने नमस्कार केला. भीमाने रथ सोडला, जवळ आला. देवाने सांगितलं, भीमा कर नमस्कार, हेच ते ऋषी आहेत, हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. भीमाने नमस्कार केला. ऋषीकडे पाहतच राहिला. पुन्हा चेहरा न्याहाळू लागला. तेवढ्यात त्या गंधमादन ऋषीनं विचारलं, देवा हा कोण आहे? म्हणे धर्माचा अनुज आहे, लहाना भाऊ. काय म्हणतो? तेवढ्यात भीमाने सांगलं, ऋषीवर्य वाईट वाटत नसेल तर की विचारू का? म्हणे काय? म्हणे तुमचं शरीर एवढं तेजपुंज दिसते, सोन्याचं आहे आणि तोंड डुकराचं, असं कसं? म्हणे तुझं नाव काय? म्हणे माझं नाव भीमा. खरं सांगू का? तू विचारू नाही भीमा बाबा, मी सांगू नाही म्हणलं का जिज्ञासा जास्त वाढते. म्हणे ऋषीवर्य मला तेवढं कळूच द्या, तुमचं शरीर एवढं तेजपुंज आहे आणि तोंड असं डुकराचं कसं? ते म्हणे तू जरा जास्तच जिज्ञासक दिसतो म्हणून तुला सांगतो. बाबा भीमा, पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो, तुला काय सांगू. लाख लोकांची पंगत बसवायचो. 1,00,000 लोक पंक्तीला. आज केलेलं पक्वान उद्या कधीच केलं नाही. आणि पंगत बसली का पंक्तीत पाठीमागा हात बांधून फिरायचो आणि फिरतीवेळेस त्यांना म्हणायचो, पाहिलं होतं तुम्ही? असं भेटलं होतं तुम्हाला? आहे आपल्यासारखा कोणी दाता? खा आपल्या जीवावर हदाळा. भीमा, दान धर्म केला बाबा, त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं. लोकाला असं उपरोधानं टाकून बोललो, त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमानं ऋषीकडं पाहणंच बंद केलं. भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला आणि भीम देवाला म्हणतो, देवा कान टोचायचीच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं, भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे आणि मुख डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. सोनं पवित्र आहे. किती पवित्र आहे सांगू तुम्हाला? असं म्हणतात बुवा, सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं. सोनं घाणीत पडलं तर, ऐका नाही, मन आपल्याकडं घाणीत पडलं तर नाही आलं लक्षात तुमच्या? उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्या वेळेस अंगठी भांड्यात पडली, बरं मी नाही सांगितलं तर तुम्ही काय तशीच जाऊ देणार आहे का? मी नाही सांगितलं तुम्ही जाऊ देणार आहे का? अहो ज्ञानोबारा म्हणतात, एकोत्तराचे वाढी जळती आगी घालती उडी, ते अनायासे सोगुडी सांडिती केवी. सोनं अपवित्र होत नाही. अलग लक्षात? जाऊ द्या, तुमचं ठेवतो. आता या माऊलीकडे येतो. ऐका, माता भगिनीला विचारतो. ऐका, त्या प्रेताचं मड्याचं, मड म्हणता का प्रेत म्हणता इकडं? त्या मड्याचं सगळं अपवित्र असते, सगळ्या त्याच्या वस्तू अपवित्र असते. मी तुम्हाला विचारतो, ऐका, त्या प्रेताच्या कानातलं गळ्यातलं तसंच जाऊ देतात ना तुमच्याकडं? नाही महाराज, चुकून एखादा दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत त्या दागिन्याचं नाव घेऊ मी रडून दाखवलं असतं, पण मला मर्यादा आहे. माझा विषय एवढा चालला, देवा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. दुसरा वर्ग देह पवित्र आहे पण वाणी, दुसरा वर्ग देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान. कोण? वेश्यागणिका. देह अपवित्र आहे. राघवा 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 मुखातून चिंतन चालू आहे, वाणी पुण्यवान आहे. शरभंग ऋषीचा इतिहास रामायणात येतो. शरभंग ऋषीच्या आश्रमात रामप्रभू लक्ष्मणजी आले, मग अशी मधुर फळ पुढे ठेवले.
फळ खाता खाता लक्ष्मणाला सडका कुचका वास आला. देव दादा, एवढं मंगलमय आश्रमातलं वातावरण, हा सडका कुचका वास कशाचा आहे? ऋषीने हात जोडून सांगले, प्रभू हा देह जो तुमच्या समोर मी धारण केला तो माझा नाही. मी योग सामर्थ्याने हा देह धारण केला. तुम्ही येणार म्हणून हा देह धारण केला. प्रारब्ध वशात माझा देह खराब झाला, सडला, तो पाठीखाली काढून झाकून ठेवला. ऐका, प्रारब्ध वशात देह खराब झाला, देह पवित्र आहे, पण वेदाच्या रोच्यामुळे रामाची स्तुती मुखांतून चालू आहे, वाणी पुण्यवान आहे. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. त्याच्यात कोण येते? कोण येते? नाही आलं लक्षात? आपला देह कसा आहे? आपला देह कसा आहे? आत्ताच पटवून दिलं राव मी. कसा आहे आपला देह? आणि आपली वाणी मला वाटतं उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो, अरे सहज बोललो तरी पेटलं ना. आपली वाणी सुद्धा तशीच आहे. प्रताप सांगू का, आम्ही असंच या गावचं त्या गावाला फिरत असतो बोंबलत. येईपर्यंत कार्यकर्ता फोन असतो आम्हाला, बुवा कुठपर्यंत आले? गेल्यावर बुवा आळंदीला पोचला का वर पोचला, आणखीन फोन नाही आला. ऐका, असाच प्रवास चालू होता. बसचा प्रवास होता. हात दाखवा, गाडी थांबवा, हात दाखवा. एक आगड बम मावशी गाडीला आडवी झाली. पवित्र तो देह. हात दाखवला. ड्रायव्हरला जागा अरुंद वाट होती, जागा नव्हती. त्यानं गाडीच थोडी पुढे घेतली आणि थांबवली. तिला राग आला ड्रायव्हरचा. मी इथं हात दाखवला आणि तिथपर्यंत मला चालावं लागत आहे, गाडी पुढे थांबवली. राग आला. मग ती ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीकडे आली. वाणी पुण्यवंत. गाडी ड्रायव्हरला शिव्या देत 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 गाडीत आली. सगळेजण पाहत होते, काय बिचाऱ्यात चुकलं. जागा पाहून साईडला घेऊन गाडी थांबवली. काय चुकलं बिचाऱ्याचं, काय शिव्या देत असेल. पण तिला कोणी बोलायचं? शेणात दगड कोणी टाकायचं? सगळे शांत बसले. ती आत आली, जोर जोरात ड्रायव्हरला शिव्या देत होती. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. आणि शिव्या देता देताच गाडीत शोधत होती काय? जागा. गाडीत आल्यावर पहिले माणूस जागा शोधते. सगळी गाडी पॅक होती, फक्त माझ्या शेजारी एक सीट खाली होती. ती होती डबल, जागा होती सिंगल. तिनं माझ्या सीटकडे पाहिलं. मला लक्षात आलं, संक्रांत आपल्यावर दिसते. ती सीट तिनं पाहिली, माझ्या दिशेनं येऊ लागली. ड्रायव्हरला शिव्या दिल्या, आपल्याला शिव्या खायच्या नाही. हिला सहानुभूती दाखवू. मी पाहिलं, अर्ध्या सीटवर मी झालो खिडकीकडून, आणि 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. तुका करी रिता ठाव त्यासी बैसावया वाव. 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. जवळ आली. मी म्हणलं, आपण हिला प्रेमानं बोललं तर राग शांत होईल असं मला वाटलं. माझी कल्पना अशी होती. आणि मग मी तिला म्हणलं, बसा मावशी, बसा बसा. तिनं असं माझ्याकडं पाहिलं. मुडद्या एवढ्या जागेत होते का? तिनं काय काय म्हणली मला? ती मुडद्या. तिनं मला शिवी दिली बाबा, शिवी. मी म्हणलं, आपलं काय चुकले ना, आपल्याला शिवी का दिली? तिला असं वाटत होतं बुवाने उभं अख्खी सीट मला सोडावी. आता मी आधी बसलेला, कशी काय सीट सोडी? ती मला मुडद्या म्हणली. मी तर विचारात पडलो, आपलं काय चुकलं. पुन्हा अशा वेळी तत्वज्ञान काम जागं पाहिजे आपलं. म्हणून म्हणली तरी काय, मुडद्या तर म्हणली ना. देह म्हणजे काय? चालता बोलता मुडदा आहे. असा मी तत्वज्ञानाच्या भूमिकेत जाऊन विचार करून शांत बसलो. हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. मी शांत बसलो. तृणराई तेथे पडिला द्वाग्नी, जाय तोही जोनी आपस या. म्हणून मी शांत बसलो महाराज, शांत बसलो. पण एक विद्यार्थी होता आमच्यासोबत. त्याला काय राहुल्या गेलं. त्याला वाटलं आपल्या बाबांनी चांगली जागा दिली आणि या बाईनं बाबाला शिवी दिली. ते पुढं आलं, ओ म्हणे मावशी, महाराजांनी तुम्हाला चांगली जागा दिली, तुम्ही त्यांना शिवी दिली. आता तिनं काय करायला पाहिजे होतं? माता भगिनीला विचार, काय करायला पाहिजे होतं? शांत बसायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू? दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का? काय म्हणली ती? एसटी काय? पुन्हा मी विचारात पडलो, आपल्या बापाचं चुकलं काय? आणि विचारांती पुन्हा मी खरंच म्हणलं, कटू आहे पण सत्य नाही का, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? विचार केला मी हा, आणि विचारांती मला पटलं, कटू आहे पण सत्य नाही का, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? नाही. मग तर मी शांत बसलो, एकदम हलू नये, चालू, एकदम स्थितप्रज्ञस्य का भाषा, असा शांत झालो.
पण जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला होता त्याला काय राहुल्या गेलं नाही, ते पुढं आलं. ते वैतागलं, चिडलं. ए म्हणे बाई, बोलण्याची काय अक्कल आहे तुला? केधवा कैसे हटावे, कवनासी काय बोलावे, तुला काही कळते? तुला माहित आहेत कोण आहेत ते, कोण आहेत माहित आहे? अगं ते आळंदीचे महाराज आहेत. आता तरी तिनं काय करायला पाहिजे होतं? खरं सांगा तुम्ही, काय करायला पाहिजे होतं? शांत राहायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू? म्हणे असल आळंदीचा महाराज मला काय चुलीत घालायचा आहे. देहही अपवित्र, वाणी सुद्धा अपवित्र. असंच पोरग दारात बसलं. नको आता बस झालं. सांगू का? ऐका, ते मगाचं म्हणल्यावर असे जसं काय ते नाही का, ते पिकावर असा रोग येतो ना, असे मावा ना, ते पान असे जसे काय चिंबून जातात. कसं पाबर फवारणीवर कसं तर झालेलं आहे सगळं वातावरण. कठीण काम आहे महाराज. सत्य गेले भोळ्यावरील विकल्पाची चालीत. ते मगाचं निरस होतं तेच पाहिजे. मगा सांगितलेलं निरस होतं, आलं लक्षात? हे काही कामाचं नाही. म्हणून एवढं सांगतो, देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवान, साधूचा वर्ग. नामधारकाचा देहही पवित्र आहे, वाणी पुण्यवान. किती पवित्र सांगू तुम्हाला? साधकांनी त्या देहाची साधना करावी इतका पवित्र आहे. ऐका ऐका, चिंतामणीची साधना केल्यानंतर जे फळ भेटते ना, अशा पवित्र देहाची साधना केल्यानंतर तेच फळ आहे. कारण त्यांचा देह चिंतामणी आहे. सकळ चिंतामणी शरीर, सकळ चिंतामणी शरीर, सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा, जरी जाय अहंकार आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ पटिक सकळ चिंतामणी शरीर, सकळ चिंतामणी शरीर, नाही देह कपट बुद्धी, कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा, त्याचा देह म्हणजे चिंतामणी आहे. तुकोबाराय म्हणतात, सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. अरे मोक्षाच्या तीर्थाला जाण्याची गरज नाही, त्या महात्म्याकडे या. सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी. आज दशमी तिथी आहे, आज निवृत्तीनाथाची वारी चालू झालेली आहे. म्हणून मला सांगायचं काय, सगळे तीर्थ त्यांच्या पायाजवळ येतात. मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, येती तयापासी अवघे जणे. इतका त्यांचा देह पवित्र आहे बाबा. आता त्याचे पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. देह पवित्र होण्यासाठी संत वाङ्मयात काही उपाय. पहिला उपाय देह पवित्र होतो. चरित्राचा उच्चार करा, देव वा साधूच्या चरित्राचा उच्चार करा, देह पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पहिला उपाय. दुसरा उपाय आहे का, देवा संताला लोटांगण घाला, देह पवित्र होतो. पवित्र भावया घालीन लोळणी, देह पवित्र होतो. आणि तिसरा उपाय, हरिपाठ कीर्ती मुखानं गा, त्यानं तुमचा देह पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हे बहुविध उपाय सांगितले. त्यातला तुकोबर आहे, सर्वे पदम हस्तिपदम निमग्नम, या न्यायानं एकच उपाय इथं मानतात का भगवान परमात्म्याचं पवित्र परिकरणाम आपल्या मुखात धारण करा, त्याचा देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवान होतो. जो वदे अच्युत सर्व काळ. आम्ही नाही चिंतन करत, आम्ही देवाचं चिंतन करतो, पण कधी करतो, आला ताप तर देवा तू म्या बाप,
गेला ताप तर मी तुया बापाचा बाप. आपलं खरं नाही चिंतन. येर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी, ते आशा तिमेर दृष्टी मंद झाले. आपलं खरं भजन नाही, म्हणून खऱ्या अर्थानं सर्व काळ चिंतन नाही. जे सदा सर्व काळ चिंतन करतात त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान. आता ते सर्व काळ कसं चिंतन आहे, जागृतीत कसं, स्वप्नात कसं, सुषुप्तीत कसं, घड्याळ पुढं गेलं. आता मी काय तिकडं जातच नाही. तसं मी एकच चरण सोडतो, बाकीचं सगळं सोडतो. आलं का लक्षात? एक चरण मी काय करतो आणि बाकीचं कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार महाराज 2 तास अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात महाराजांनी पार अभंग आज सोडला. म्हणून मी दोन्हीकडे बसण्याचा प्रयत्न करतो. आलं का लक्षात? नेहमी मी एकच चरण, आदमापूरला एकच चरण सोडलं. आलं का लक्षात? म्हणून मला सांगायचं काय, माझा विषयच तो आहे. माझा विषय चालला त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान, जे सदा सर्व काळ देवाचं चिंतन करतात. बरं, त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान, आम्हाला काय उपयोग त्यांचा? आम्हाला काय? तुकोबारा म्हणे भल्या माणसा आम्हाला म्हणून काय विचारतो? अरे त्यांचं चिंतन एखाद्या दोषी व्यक्तीनं केलं तरी तो तरुण जातो, आणि किती मोठं पाप असू दे त्या पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. अभंगाचं दुसरं चरण. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. आदरतील राशी पातकांच्या, जरतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. जरतील राशी पातकांच्या, जरतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. विठोबा कुमार, विठोबा कुमार, विठोबा कुमार, विठोबा कुमार, विठोबा केल्यानंतर दोषी शेवटी म्हणून स्तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आता त्या साधूचं चिंतन करा. कसं करा याचा विचार करायचा झाला तर त्या साधूच्या चिंतनाचे वेगळे प्रकार आहे. चिंतन कशाला म्हणतात, साधूचं चिंतन कसं घडते, त्यांनी कोणी दोषी तरले का, एक कीर्तन करावं लागेल. एका चरणावर साधूच्या स्वरूपाचं चिंतन, साधूच्या उपदेशाचं चिंतन, साधूच्या रूपाचं चिंतन आणि साधूच्या मला वाटते वचनाचं चिंतन, नामाचं चिंतन करा, त्याने दोषी तरले अशी इतिहास आपल्याकडे आहे. म्हणून अशा त्याला कथाही सांगायला जमतील, म्हणून त्यांच्या चिंतनाने दोषी तरतात. एकच प्रसंग सांगतो. साधूचं चिंतन दोषीनं केल्यावर दोषी तरतो हे बाजूला ठेवा. एखादा दोषी आहे, महापापी आहे, मरून पडला, साधू त्या वाटेनं जात आहे, त्या साधूची करुणामयी दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली तरी तो उद्धरून जातो. नाही तो महापापी मेला, त्याची चिता लागली, चितेत तो देह ठेवला, वर धूर आला, त्या धुरावर संताची करुणामयी दृष्टी पडली तरी तो साधू तो महापापी तरुण जातो. नाही, तो महापापी मेला, त्याची चिताही शांत झाली, खाली राख पडली, राख, त्या राखेवर जरी नामधारक साधूची दृष्टी पडली तरी तो तरतो. मग यानं चिंतन केल्यावर तरणार नाही का? नारद पुराणात हे चिंतन आहे. नारद पुराणात नारदजीचं वचन आहे. नारदजी सांगतात, महापातक युक्ता वा उपपातके. महापापी असू द्या, उपपापी असू द्या, महापातक युक्ता वा उपपातके कुठं जातो? परमपदम प्रयांते व महद्भी अवलोकिता. तो परमपदाला जातो. कधी हो? महद्भी अवलोकिता. महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. काय अवलोकन केलं पाहिजे महाराज? कलेवरम, त्याचं शरीर, तद्धुमम, त्याच्या शरीरातून निघणारा धूर, नाही तद्भस्मम, त्याच्या देहाचं भस्म, त्याचं जरी साधूने अवलोकन केलं तरी तो तरतो. ऐका, साधूने त्या महापाप्याच्या देहावर दृष्टी टाकली,
देहातून निघणाऱ्या कदाचित धुरावर दृष्टी टाकली नाही, देहही गेला आणि धुरही गेला, खाली राख राहिली, त्या राखेवर दृष्टी टाकली तरी त्या महापाप्याचा उद्धार होते. मग खरं सांगा, या महापाप्याने जर साधूचं चिंतन केलं तर तरणार नाही का? पण तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. किती मोठं पाप असू द्या ते जळून जाते. देव म्हणतात तो भगवत भक्त इतका पवित्र आहे. नाही बाबा, अरे देव म्हणतात तुम्ही मला पवित्र समजता ना? देवाच्या मुखातले शब्द आहे भागवतातले, एकनाथी भागवतात. मी पवित्र नाही, माझ्या ठिकाणचं पावित्र्य माझ्या भक्तामुळे आहे. देवाच्या मुखातले शब्द आहे भागवतात, ओव्या आहेत. माझ्या ठिकाणचं पावित्र्य माझ्या भक्तामुळे आहे. मी भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावतो. देवाच्या मुखातले शब्द आहे. त्याच्यामुळं मी किती पवित्र झालो तुम्हाला काय सांगू. माझ्या पायापासून निघणारी माझी पायवणी गंगा पवित्र होऊन भगवान शंकर डोक्यावर घेतात. ओव्या ऐका आता. माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताचे निजान, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाहे माथा जान तत्वता सदाशिव. म्हणून देव सुद्धा स्वतःला पवित्र होण्यासाठी त्यांच्या रजकणाची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माते धावत चालते मागे मागे. एक कथा सांगतो थांबतो, ऐका. आमचे तुकोबार आहे, कोणत्या तरी डोंगरावर साधनेला जायचे. आवली जिजाबाई भाकरी घेऊन जायच्या. भाकरीची पाटी जिजाबाईच्या डोक्यावर आहे. इंद्रायणीच्या पहिलं काठाला माऊली आली. भामचंद्र, घोराडेश्वर आणि भंडारा, 3 डोंगराला जाणाऱ्या 3 वाटा आहेत. वाटेला कान लावायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. ध्वनी त्या जड मातीतून, त्या जड वाटेतून यायचा. या वाटेला आमचे तुकोबार गेले लक्षात यायचं. अरुंद वाटा, जाता 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 अनवानी पायाने ती माऊली चालते आणि सहज पायात काटा भरतो. पायात काटा भरल्यावर डोक्यावरची पाटी अलगद खाली पडते. पाण्याचं गाडगं होतं एवढं एवढं मातीचं. खाली पडल्यावर गाडगं फुटलं, पाणी सांडून गेलं आणि मुखातून शिव्या चालू झाल्या. कोणाला? कोणाला? तुकोबाराला नाही, हा अलीकडली जिजाबाई नव्हती ती. कोणाला शिव्या चालू होत्या? ते पंढरपूरचं काळ मेलं, संसाराचं इस्कूट केलं, मालकाला वेड केलं. इतक्या सौम्य नव्हत्या, मला द्यायला जमत नाही, मर्यादा आहे तिथं. येत नाहीत असं नाही, पण द्यायला जमत नाही. अस्सल शिव्या, अस्सल शिव्या. आणि शिव्या चालू केल्यानंतर ते भाकरी अस्ताव्यस्त पडलेल्या, मुखातून शिव्या चालू. देवाने गुराखी बाळाचं रूप धारण केलं. देव पुढे हजर, म्हणे माई कोणाला व शिव्या देता म्हणे. ते पंढरपूरचं काळ मेलं. कोणाला म्हणतात तो? त्यालाच म्हणतात. संसाराचं इस्कूट केलं, मालकाला वेड केलं, बोट मोडून शिव्या चालू आहेत. मला मोठा प्रश्न पडतो महाराज, नवनाथ महाराज. आम्ही मंत्र जप करतो, आणखी स्वप्नातही आला नाही. माझ्या तर आला नाही. तुमचं काय देव जाणे बाबा. ठाईचे नवे नवगडी जुने आहेत बाबा. बाबाचा माझा आजचा संबंध नाही, 20-25 वर्षापासून असेल. माझ्या तर नाही आला. आपल्या आला देव नाही. ऐका, मंत्र जप करतो तरी आणखीन स्वप्नातही नाही. जिजाबाई शिव्या देत होत्या तर पुढे हजर होता. गवळणी तरी काय करायच्या हो? हसत असे शिव्या देता त्या गवळणी. गवळणी शिव्या द्यायच्या तो हसायचा. म्हणून मला कधी कधी वाटते याला काय शिव्या आवडतात का काय? आपणही मंत्र बंद करून शिव्या चालू करावं का काय या विचारात आहे मी. पण ऐका, मला एका तत्वचिंतकाने सांगितलं, महाराज ते कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही. अंतःकरण पवित्र ठेवा, मुखातून शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. आणि अंतःकरण विकाराने भरलेलं आहे, मुखातून मंत्र येऊ द्या, त्याला शिव्या वाटत असतील. शिव्या होत्या. पुढे हजर, म्हणे माई तुमच्या पायात तर काटा भरला. हो ना, पहा ना बाबा, मालकाच्या भाकरी घेऊन निघलो, पहा ना केवढा काटा भरला. ती म्हणे माई मी काटा काढू? ती म्हणे तुला काटा काढायला जमतो? तो मनातल्या मनात म्हणतो मी काठीच काढायची कामं करतो. कंसाचा मीच काढला, रावणाचा मीच काढला, कोणाचा कधी काढायचं मला चांगलं माहित. मनात म्हणतो बरं का. म्हणे माई मी गुराखीचा आहे, मला चांगला काटा काढायला जमतो. काट्यानं काटा काढायला जमतो. काटा काट्यानंच काढावं लागतो ना. काटा कसा काढावा लागते इकडते राजकारणातलं वेगळं, इकडलं वेगळं आहे बरं का.
तिकडं काटा काढायचं, त्याला भरपूर खाऊ घालावं लागते. इकडं नाही तसं काही. हां, झालं का लक्षात? ऐका आता, काटा कसा आठवा ना, पायात काटा भरल्यानंतर काटा काढते वेळेस ते दृश्य आठवा ना, शेतात गेल्यानंतर पायात काटा भरला आणि मग काटा काढते वेळेस कसं ते दृश्य आहे पहा. ज्यानं काटा काढायचा त्याने पुढं बसायचं, ज्याचा काटा काढायचा त्याने त्याच्या पुढं बसायचं, ज्याने काटा काढायचा त्याने गुडघावर पाय उभा करायचा, आणि ज्याचा काटा काढायचा त्याचा पाय त्या गुडघ्यावर, ज्या पायात काटा भरला तो पाय टेकवायचा. आणि ऐका, तो पाय काटा दिसण्यासाठी स्वच्छ करायचा, त्याला पाणी लागते, ते पाणी बाहेरच्या टाकीतलं जमत नाही, आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. बरोबर आहे ना? आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. देवाने सुद्धा केलं काय? आपल्या तोंडात हे अशीच प्रक्रिया आहे का? वेगळी आहे का तुमच्याकडे काही? नाही. देवाने सुद्धा आपल्या तोंडात हात टाकला, थुंका हाताला घेतला, जिजामातेच्या पायाला तो थुंका लावला. कशासाठी? मी बहिर आहे, मला ऐकायला कमी येते. कशासाठी? हा, सगळे सांगा. कशासाठी? काटा दिसण्यासाठी. आता ऐका, मग आता ऐका. तुम्ही मुंगी पाहिली का? मुंगी, मुंगळा नाही म्हणत बरं का, कारखाने भरपूर आहेत तुमच्याकडं, मुंगळे असतील. मुंगी, मुंगी, मुंगी पाहिली ना? मुंगी, मुंगी, मुंगी पाहिली ना? मुंगी आहे ना? मुंग्या इकडं का आमच्याकडे पाठवायच्या नाही ना? मुंग्या आहेत. ऐका ऐका ऐका. आता त्या मुंगीला किती पाय आहेत? तो इकडं मुंगीला किती पाय आहेत तुमच्याकडं? हा, 4, 8. तुमची मुंगी 2 पाय जास्त दिसते वा. आलं लक्षात? काही 2 म्हणतात, काही 4 म्हणतात, काही 6 म्हणतात, काही 8 म्हणतात. असं करा आता. ऐका, सोपं ऐका. हे आपली विप्रतिपत्ती, एकमत होत नाही. उद्या असं करा, उद्या फक्त मुंग्या पकडा. रात्री महाराजांनी सांगितलं, सांगा ना, मुंग्या पकडून काय करा? फक्त मुंगीचे पाय तेवढे मोजा. पाय करा, काय करा? मोजा. मला बहुतेक आमच्याकडं 6 पायाच्या मुंग्या आहेत, तुमच्याकडं 6च्याच आहेत का? मला वाटलं 2 पाय 8 म्हणलेत, हे 4 म्हणले, यांच्याकडे 4 पायचे असेल, इकडे 6. ऐका ऐका आता, मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा? आता ऐका, त्या मुंगीच्या पायाला ते पायात घालतात माता भगिनी, काय म्हणतात? साखळ्या का चैन म्हणता तुम्ही त्याला? पैंजण, पैंजण. ऐका, घुंगराचं पैंजण त्या मुंगीच्या पायाला तयार करायचं, किती तोळे चांदी लागल? किती तोळे लागल? नाही. बरं, किती ग्रॅम लागल? नाही. किती गुंजा लागल? ऐका ना देवा, मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, मुंगीच्या पायातलं ते पैंजण केवढं, त्यातलं ते घुंगरू केवढं, ते घुंगरू जरी वाजलं तरी याला ऐकू जाते. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू, ते सुद्धा त्याला ऐकू जाते. मुंगीच्या पायातलं घुंगरू जर याला ऐकू जात असेल तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का? यानं थुंका का लावला? थुंका का लावला? उत्तर ऐका, उत्तर ऐका. त्याला काटा पाहायचाच नव्हता. मग कोणाची जिजाबाई? जिजाबाई भक्ताच्या भक्त आहे. तुकोबाराची भक्ती करण्यासाठी निघलेली ही माऊली आहे. देवाने तो थुंका लावून जिजामातेच्या पायाला लागलेले, चिटकलेले ते पवित्र रजक्कन गोळा केले त्या थुंक्यात, आणि तो हात आपल्या तोंडात टाकला. देव इच्छी रज चरणीची माते. देवाने तो हात आपल्या तोंडात टाकला. तृप्तीचा ढेकर देईल तर नवल. देव म्हणतो, लोक काय काय खातात, खरं सांगू, मलाही माती खाण्याची जुनी सवय आहे. मी एकदा माती गोकुळात खाल्ली होती. माझ्या आईनं काठी घेऊन माझ्या मागं लागली, यमुनेची माती खाशी का 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 का. ऐका, पण खरं सांगू, यमुनेच्या मातीपेक्षा सुद्धा जिजामातेच्या पायाच्या मातीची चव काय विलक्षण आहे, अलौकिक आहे. देव म्हणतो, माई काटा फार खोल आहे, दाताच्या कैचीत धरून काढू का? कोण आहे महाराज? देव. आलं का लक्षात तुमच्या? इंद्र चंद्र ज्याची पूजा करतात, श्रुतीशास्त्र ज्याचं स्तवन करतात, महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्याच्या पायाला लागण्यासाठी सकाळी देवाची दाटी आहे, तो परमात्मा जिजामातेच्या पायाजवळ येतो. पायाजवळ येतो, आपलं मस्तक जिजामातेच्या पायाला टेकवतो. रे रजक्कन आपल्या मुखात घेतो, दाताच्या कैचीत धरून अलगद देव काटा काढतो. काटा काढतो. देव इच्छी रज चरणीची माते. काटा निघाला, वेदना शांत झाल्या. जिजाबाईनं विचारलं, बाळ तुझं नाव काय? मी म्हणतो, तिनं विचारून होतं यानं खरं सांगू नव्हतं. ते म्हणे, मला विठ्या म्हणतात. दगडच उचलला म्हणे, हात मेल्या.
आधी जर सांगितलं असतं तर तुला काटाच काढू दिला नसता. तुझ्या मायबापाला काही दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. मी तो काळ्याचं नाव ठेवलं का काळाच होता? हो, काळाच होता. ऐका, देव जर जिजाबाईच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तो देव तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही. म्हणून देव इच्छी रज चरणीची माती, नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरण. कितीतरी प्रमाणात सांगायला जमतील. म्हणून देव रजकनाची अपेक्षा करतो. तो भगवत चिंतन करून करून त्या अवस्थेत जातो. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी, तस्मिन स्तज्जनेचे भेदाभावात भेदच राहत नाही. तो किती पवित्र होतो. या जगतात दोन तीर्थ, एक भौमतीर्थ आणि एक चित्तीर्थ. भौमतीर्थाचा विचार करायचा झाला तर भौमतीर्थात प्रयाग क्षेत्र त्रिवेणी अतिशय पवित्र आहे. आणि चित्तीर्थात हा नामधारक भगवत भक्त पवित्र आहे. कारण त्याच्याही ठिकाणी त्रिवेणी आहे. त्रिवेणी, त्रिवेणी शब्दात आलं का लक्षात? माता भगिनी वेणी घालतात. तीन तीन असतात ना त्याचे पदर. दिसतात किती? असतात तीन पण दिसतात दोन. तसं त्रिवेणीत सुद्धा दिसतात दोन, एक असते गुप्त, म्हणून त्याला त्रिवेणी म्हणायचं. तसं इथं सुद्धा देव गुप्त आहे, नाम आणि भक्त प्रगट आहे. अशी त्रिवेणीच हा भगवत भक्त आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हण देव भक्ताचा संगम, तुका म्हण देव भक्ताचा संगम, तुका म्हण देव भक्ताचा संगम, तुका म्हण देव भक्ताचा तुका म्हण देव भक्ताचा संगम, तुका म्हण देव भक्ताचा संगम, तुका म्हण तुका म्हण तेथे ओघनाम त्रिवेणीचा, तेथे ओघनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंताने तरतील दोषी, तयाच्या चिंताने तरतील दोषी, तेथे ओघनाम त्रिवेणीचा, तेथे ओघनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंताने तरतील दोषी, जळतील राशी पातकांजा, पातकांजा, जळतील राशी, जळतील राशी,
गणती देवाच्या चरणी जगद्गुरु तुकोबार महाराजच्या चरणी समर्पण करतो.